आता एबीपी माझा या बुलेटिनमध्ये आपले स्वागत। मनसे नेते प्रकाश महाजन हे अमित ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत। मनसेच्या दादर येथील मध्यवर्ती कार्यालयात त्यांची भेट होतीये। मनसेच्या इगतपुरी येथे पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्याचं आमंत्रण न मिळाल्यानं प्रकाश महाजन नाराज होते। प्रकाश महाजनांची नाराजी आता दूर होईल का असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे मनसेच्या 3 दिवसीय इगतपुरी येथील होणाऱ्या मेळाव्यात प्रकाश महाजन यांना आमंत्रण न मिळाल्यानं प्रकाश महाजन काहीसे नाराज असल्याच्या बातम्या समोर आलेल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आज प्रकाश महाजन हे अमित ठाकरेंच्या भेटीला पोहोचले। आपले प्रतिनिधी सचिन सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। सचिन, सुधी मनसेचा पदाधिकारी मेळावा हा नाशिकच्या इगतपुरीमध्ये परवा पार पडला होता। मात्र त्याचं आमंत्रण प्रकाश महाजन यांना देण्यात आलं नव्हतं आणि त्यावरून प्रकाश महाजन नाराज होते। आपली नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून देखील दाखवली होती। त्यानंतर अमित ठाकरे असतील, बाळा नांदगावकर असतील यांनी प्रकाश महाजन यांच्याशी संपर्क केला होता आणि आपण बघतोय की त्या संपर्कानंतर आता प्रकाश महाजन हे मुंबईत दाखल झालेले आहेत। अमित ठाकरे यांच्यासोबत ते मनसेच्या मध्यवर्ती कारागृहात अमित ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि आता या भेटीनंतर प्रकाश महाजन यांची नाराजी दूर होते का हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नक्कीच सचिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मनसे नेते प्रकाश महाजन आता हे अमित ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्यांची नाराजी दूर होणार का असा सवाल उपस्थित होतोय। कारण मनसेचं इगतपुरी येथे 3 दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं, परंतु त्यात प्रकाश महाजन यांना बोलावण्यात न आल्यानं प्रकाश महाजनांची काहीशी नाराजी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ते अमित ठाकरेंना देखील भेटायला पोहोचलेले आहेत। परंतु आता भेटीनंतरही नाराजी दूर होणार का हा सवाल आहे। पुढची बातमी बघूयात। आज दुपारपासून पुण्यातील रिक्षा आणि कॅब चालक संपावर जाणार आहेत। उद्या आझाद मैदानात